नाशिक शहर पोलीस पूर्णपणे इलेक्शन वोटिंग आणि काउंटिंगसाठी तयार आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेतलेले आहेत. साधारण 500 लोक आपण तडीपार केलेले आहेत आपल्या नाशिक शहरामधून. त्याचबरोबर 800 लोक आपण 110 जे जुनं होतं आणि नवीन BNSचं 129 आहे त्याच्या अंडर बाउंड डाऊन केलेले आहेत. 2 MCOCच्या कारवाया केलेल्या आहेत, 2 MPDAच्या कारवाया आपण केलेल्या आहेत. वेपन्सच्या आपण 12 केसेस केलेल्या आहेत, 36 केसेस लिकरच्या केलेल्या आहेत, 5 ड्रग्सच्या केसेस केलेल्या आहेत. पूर्णपणे कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी आपण जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत आणि क्रिटिकल बूथ आहेत त्यांचा प्रॉपर ॲनालिसिस करून त्यांना आपण मॅप केलेले आहेत. त्या मॅपिंग्समध्ये साधारण आपण 111 सेक्टर पेट्रोलिंगसाठी व्हेकल्स लावत आहे. त्याचबरोबर 36 स्ट्रायकिंग फोर्सेस हे क्राईम ब्रांचचे असणार आहेत आणि लोकल पोलीस स्टेशन्सचे असणार आहेत. कुठल्याही अनुचित प्रकार जर घडला तर आपण 5 ते 7 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचू शकतो अशा प्रकारचं नियोजन नाशिक पोलिसांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे जे सर्व अधिकारी आहेत, बाहेरून आलेलं मनुष्यबळ आहे, साधारण 10 ACP DCPs, 220 आमचे अधिकारी, 2600 ते 700 अंमलदार, 1800 होमगार्ड्स आणि 2 कंपन्या SRPFच्या या नाशिक शहर पोलिसनी डिप्लॉय केलेल्या आहेत नाशिक शहरामध्ये. त्याचबरोबर स्पेशल फोर्सेस जसं BDDS आहे, क्विक रिस्पॉन्स टीम आहेत आमच्या. त्याचबरोबर जे ATC अँटी टेररची जी पथकं आहेत, त्याचबरोबर जी बॉम्ब स्क्वॉड्स आहेत, अशा सगळ्या प्रकारची पथकं ही डिप्लॉय झालेली आहेत. येणारं इलेक्शन, येणारे 2 दिवस जे आहेत हे अतिशय चांगलं नियोजन राहील. नागरिकांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आपणही 100% मतदान करावं आणि आपलं मत जे आहे, जो आपला अधिकार आहे आणि जो आपली कर्तव्य पण आहे ते आपण बजवावं.